नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या कोकण विथ कुणाल या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर आज मी आणि माझी वाईफ आम्ही दोघेही चालले गोव्याला। आता आम्ही दोघे कॅबमध्ये आहोत। आम्ही कळव्यावरून एअरपोर्टसाठी कॅब बुक केली होती, कारण की आमची सकाळी 7:30 वाजताची फ्लाईट आहे आणि आम्ही दोघे खूप एक्साइटेड आहोत, कारण आम्ही पहिल्यांदा विमानाने प्रवास करणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर आम्ही इंडिगोची फ्लाईट बुक केली होती आणि इंडिगोची बस आम्हाला पिकअप करायला आली होती। जो विमान गोव्यासाठी जाणार आहे तिथे ही बस आम्हाला ड्रॉप करेल आणि आम्ही खूप खुशसुद्धा होतो आणि भीतीसुद्धा वाटत होती। भीती यासाठी वाटत होती की आम्ही फर्स्ट टाईम प्रवास करतो, त्यामुळे कसं काय होईल काय माहीत नव्हतं आणि एक्सायटेडसुद्धा खूप होतो। आणि हे सगळं शक्य झालं आहे माझे आई वडील आणि दादा मुले ही त्यांनी खूप सपोर्ट आणि सहकार्य केले यासाठी। तर ह्या पूर्ण ट्रिपचं जे श्रेय आहे ते त्या तिघांना जातं आहे। डॉक्युमेंट्स कशाला काढते? मला की नाही व्हिडिओ हे आणि आपला गुड मॉर्निंग इकडे 10 मिनिटं। तर आता आम्ही आहोत गोव्याच्या दाभोळी एअरपोर्टवरती। सकाळचे वाजले 8:30। मुंबईवरून 7:30ला निघालेली फ्लाईट गोव्याला 8:30ला पोहोचली। 1 तासाचा हा प्रवास होता। आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायचं राहून गेले की मुंबईच्या एअरपोर्टवरती माझ्या बॅगेत एक हेअर स्प्रे होता माझा, तो बॅग चेकिंगच्या वेळी त्या लोकांनी काढून टाकला। त्यांनी तो नाही घेतला, ते बोलले की तुम्ही तो मोठ्या बॅगमध्ये तुमच्या टाकायला पाहिजे होतं। तर ठीक आहे, काहीतरी शिकायला मिळालं नवीन। तर आता आम्ही आलो आहे गोव्याच्या दाभोळी एअरपोर्टवरती, उतरलो आहे, बाहेर निघतो आहे आणि आम्ही कॅब बुक केली आहे। सलोनी बॅग कधी येणार? कुठल्या नंबरला येईल? तुला कोण बोलला? मला वाटलं वाचलं होतंस, तू बोललीस ना मैंने पढ़ा था। सुना था प्लेन में, नाही तर आपली एवढी तिकडं तिकडनं एवढी फिरून नाही, तरी पण येईल फिरून ती। मधनं कशा काय मधनं कशा काय आल्या? खालून आल्या असतील त्या कुठून नाही, पण तिथून कशा काय एंट्री झालं? तिने लिहिली हा सर जागा आहे। शॉर्टकट आहे काय मध्ये काय? तर बॅग कलेक्ट करून झाल्यानंतर आम्ही निघालो पार्किंग एरियामध्ये, जिथे आमचा कॅब ड्रायव्हर आमचा वेट करत होता। चला, तर आता आम्ही आलोय फील गोवा पार्किंगमध्ये। आमचा टॅक्सीवाला येतोय आता। एअरपोर्टवरून हॉटेलला पोचायला आम्हाला अर्धा तास लागला, पण एक प्रॉब्लेम असं झालं होतं की आमचं इन होतं 1:30 वाजताचं आणि आम्ही सकाळी 9 वाजता येऊन बसलो होतो। आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, ते बोलले की तुम्ही वेट करा, त्यामुळे आम्ही लॉबीमध्ये वेट करत होतो। आमचं नशीब एवढं चांगलं होतं की आम्हाला त्यांनी 10 वाजताच रूम दिली, त्यामुळे आम्ही थोडा सुखावलो, कारण की आम्हाला वाटलं की आता 1:30 वाजेपर्यंत दुपारी एवढं कोण बसेल, पण त्यांनी आम्हाला 10 वाजता रूम दिली। तर काही अशा प्रकारे ही रूम होती। रेसॉर्ट दे क्रॉसरोड या हॉटेलचं नाव आहे, 3 स्टार हॉटेल आहे। यामध्ये आम्ही बुक करताना नाश्ता इन्क्लूड केला होता आणि इथून कलंगूट बीच फक्त 15 मिनिटावरती आहे चालत। बागा बीचसुद्धा इथून जवळ आहे। तर तुम्ही आता पाहू शकता इथून बाल्कनीचा व्ह्यू किती छान दिसतोय। अशा प्रकारे इथून बाल्कनीचा व्ह्यू होता। तर आम्ही आता विचार केला की थोडा आराम करून मग इव्हिनिंगला आपण कलंगूट बीचला जाऊ। तर आम्ही संध्याकाळी कलंगूट बीचवरती आलो, कारण की वातावरण खूप चांगलं होतं आणि अशा वातावरणात आम्हाला स्पीडबोट राईड करायचं मन झालं, पण तो आमच्या दोघांचे 1000 रुपये बोलत होता। मी त्याला एकच बोललो, भाई 500 रुपये देईल बस, त्यापुढे काही नाही। शेवटी नाही करून थोडा वेळ जाऊन त्यांनी 500 रुपयामध्ये आम्हाला दोघांना स्पीडबोटची राईड दिली। त्या साईडला बस ना।
होते तुझा मेकअप? गेलं मेकअप. तर मित्रांनो, आमची रायडिंग झाल्यानंतर आम्ही पूर्ण कलंगूट बीच फिरलो. त्यानंतर पुढे बागा बीचला गेलो आणि मग बागा बीचलाच डिनर करण्याचा विचार केला, परंतु तिथलं जेवण एवढं काही खास नव्हतं. मला हेअरस्प्रे गेला यार. तर मित्रांनो, दुसऱ्या दिवशी आम्ही ॲक्टिवा रेंटने घेतली आणि अगोटा फोर्ट आणि लाईट हाऊस बघायला गेलो. गोव्यात पाऊस जास्त असल्यामुळे आम्ही काही ठराविक लोकेशनलाच फक्त फिरलो. बीचेससुद्धा बंद होते, रायडिंग वगैरे सर्व काही बंद केलं होतं, कारण गोव्यात खूप जास्त पाऊस लागत होता. त्यामुळे आम्ही काही ठराविक ठिकाणीच फक्त फिरलो. चला लाईट हाऊसला चला. पावसाने वांदे केले. आलो, वेट कर. ओ भाई साहब, बीच बघ. आपण गेलो होतो तोच बीच ना? कुठला? हा दुसरा बीच आहे. आपण गेलो होतो तो हा कंडोलियम बीच आहे मला वाटतं. आपला पुढे आहे बागा. तर पॉपकॉर्न हेलो फ्रेंड्स, चाय पी लो. गरम गरम चाय, सुबह की चाय गरम प्यारी हो जाए. मन पूरा प्यार मन तंदूरी. थोड़ी गोली की आवे तंदूरी. Habibi, let's coffee. हेलो फ्रेंड्स, चाय पी लो. कॉफी है? थैंक यू.